असं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण बाई अगोदरच किती उशीर झालाय त्या पडलेल्या सरपंचाच्या रानात एकतर जायचंय ते बोंबलायचंच आहे माझ्या नावानं अगोदरच खडी फोडतो माझ्या नावानं चप्पल कुठे ठेवू वहिनी का कुठं चालला खुरपा घेऊन अहो रानात चालली त्या सरपंचाला बोलवलं नाही का मला बोंबाल तुम्ही माझ्या नावानं रोज उशीर करते म्हणून तू आमचं राजाभाऊ तर म्हणलं सासूरवाडीने फोन आला या कोणाच्या बसा खाली काय तुम्ही तर अरे बाबा मला उशीर होतो एकतर जायला कामाव बोल पडदेशी म्हणून ये तुझं ऐकायला मी पहाटे 4 वाजल्यापासून जागा आहे आता आवाज द्या चाल मग आवाज द्या चाल कशाला आवाज देईल मी तुला सासरवाडीला जेव्हा जायचं म्हणून सांगितलं राजाभाऊ तुम्ही दोघं जेव्हा जायचंय माझ्या बापाने बोलवलंय जेवाय मटण केलंय रात्रीच काय सांगताय रात्री 500 रुपये आम्ही असं जाता जाता एक जणाकडे उसनं घेतलं बर त्याला म्हणत होतो 300 तुला राहू दे 200 मला दे नाही नाही म्हणलं मला सासरवाडीला जायचं या कशाला सासरवाडीला माझ्या बापाने मटण केलंय काय तिकडं मग काय आव काय ऐकताय तुम्ही पण त्याचं अवघडच आहे आता त्याला म्हणलं होतं मी की मला मटण बिटन आणून दे बाबा मी घरात करून तुला घालते आता मटणासाठी काय माझ्या बापाकडे जायचं होय खायला कुठे गेलाय तू सकाळ सकाळ मला काय माहिती कुठं उलटलाय सकाळ सकाळच्या पारी मी आपलं उरकलंय माझं घरातलं कामं चाललंय मी रानात अवघड आणि ही खटकाशी मध्ये टाकली राव माझी बायको आहे का रस्ता यायला जायला काय मला काय सांगते बाबा तुझ्या त्या मित्राला सांग की मी ठेवली का हाय का लका माझ्या गरीब गायला सारखं तुम्ही असं आडव हटत जाऊ नका लखानो अरे जरा त्या बायकोकडे जरा लक्ष देते तिला म्हणा जरा तोंड ताब्यात ठेव तुझं माझं एकदा टेम्पल सरकलं का नाही हा मग हाय काय करत नाही मग मी आयला हाय का सारखं धावून यासारखंच बोलता राव तुम्ही अंगावर मग तुझ्या बायकोला जरा ताब्यात धर नाहीतर बघ सांगते आताच कुणाच्या चाललाय कामाला तुम्ही आता त्या पडलेल्या सरपंचाच्या चालली मी कामाला त्यांना बोलावलंय मला 4 दिवस झाले तिकडच खपते मी मग मला म्हणलं ती मोटर चालू कर मला तो तू तिथं जायचं का आपण दोघांना नको बाबा त्या सरपंचाला फोन करून सांगतो बाय असली तर भांडण राहणार आपलं बाबा नको बाबा कशाला तू कशाला येतोय पण राहणार त्याला मोटर चालू करायला सांगितली सकाळीच फोन आलता त्याचा तुला होय हो मग चाल की जाऊ दोघं बी नाही नाही तुम्ही पुढं तुमच्या संग नका ते गावात उगं भांडण लागायचं तुम्हाला काय ना काय ते बोललं गेलं तुम्ही धावून आता वास्कून अंगावर नको हो मला काय काळा कुत्रा चावलंय वासकीने अंगावर यायला हा आपण तुमच्या संगेला बायको मारल ना मला तर लय बायकोला बिनारे पोटचा असल्यावानी सांगतोय तू बी आईला एकतर मटणाच्या आशेने बसलंय माणूस आणि तुम्ही चाललाय कामाला अरे घरात करायला की बायकोला नाही तुझ्या सासरवाडीत खप जा हा मटण खायला माझ्या बापाच्या घरी काय पेंड आहे वैर गप्पाले वरडू नका माझी बायको बाहेर येईल कालवाले कर नका येऊ दिस तिला लोका घामच घालते तिचा बी बरोबर मी काय भीती माहिती तिला चालतं एक दिवशी गोचुरल धायला होतो जावा तुम्ही बघा हा लावशील की गचुंड धराय मला काय हातात काय बांगड्या भरल्यातोय मी बी हा तात्या काय म्हणतो राजा मला इतकं टेन्शन आलंय का नाही कशाचं टेन्शन तुझ्यासारखं टेन्शन तात्या इथं बसा तुम्हाला सांग तुम्ही बसा लवकर बर काय सांगतो हो का तात्या सासऱ्यानं कधी नाही मला फोन केला पण काल केला राव फोन बर कशासाठी अहो सासरा म्हणला जावाय मी लय दिवस झाला तुम्हाला फोन केला नाही बर तुमचं आता व्यवस्थित चाललंय हा सासरवाडीला या तुम्ही सासरवाडीला तुला बोलवलंय हा मग जायचं का नाही मग आता मी ठरवलं होतं बर काय गंगेला सांगितलं आपल्याला का नाही सासरवाडीला जायचं तुझ्या माहेराला जायचंय बर राव ते खुल्लीच की आणि होय बी म्हणली बर आणि मग काय मे बी भारी वाटलं मला मग काय राव मी सुन्याकडून पैसे घेतलं बर 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 जायला बर पैसे घेतलं आणि सकाळ उठतोय उशीर झाला उठाय तर बायको गायब कामाला कामाला गेली मग राव तुम्हाला नेलं असतं मी पण तुमच्या गळ्यात आहे माळ बर. नाही तर तुम्हाला तटली भर मटण चारलं असतं तटली भर मटण होय हा. कामाला पोळ्या बिळ्या करतील का मग तुझ्या सासरवाडीत तसलं वेळाचं नसतं आपल्याकडं बर. नुसतं वाढायचं मटण असं होय हा. बर 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 मग जा मग सासरवाडीला जाणारच फाकड्या सासरवाडीला असा बी न तसा बी पण गंगेकडे गादी जाणार आणि वडतच घेऊन तिला चांगली का नाही गाडीवर येणार करत हा होय मग दोघं तुम्हा- जाणार?
दोघात जाणार हो का? तुम्हाला यायचं असलं ना तर मटण खायचं असलं तर मग काढावी लागल. मला का साधं सुद्धा मिळेल का नाही तिथं? नाही नाही, तुमची तुम्ही बघा, मी जातो मग. मग चालतंय तुझं तुझा. हा, तुमचे तुम्ही तुमच्या मार्गे जावा, मी माझ्या मार्गे जातो. चालतंय तू जा. ते पुढे दे रे एक मसाल्याचे. राम राम पाटील. राम राम. काय मसाला पुढे घेताय का? बेत बिता काय बोकडायचा? बोकडाचा बेत नाही राहो. काय झालंय, हा मसाला संपलाय घरचा सगळा. होय. ते म्हणलं तात्पुरता थोडा मसाला न्यावा, हा हा हा, नंतर बनवता येईल. मी म्हणलं का बेत आहे का बोकडाचा? बेत बेत काय नाही, पण तुम्ही कसं काय सकाळ सकाळ इकडं? चाललो तर राहणार ते, तुम्ही दुसरा झालो इकडे. होय. हा, काय विशेष? आता ग्रामपंचायत जवळ आली या, बर बर. म्हणून म्हणलं आपलं आमदार साहेब गाडी घ्या जायचं या. हा, जाऊ म्हणलं ना. तुमची गाडी घ्यावं, म्हणलं आता ते तुम्ही आपण तिघे जाऊन जाऊ म्हणलं. चालतंय की, जाऊ की कधी हा. पण जाऊ. काय तुम्ही कधी म्हणसाल ना तेव्हा जाऊ. उद्याच आपलं जायचं या, चालतंय जाऊ की. सकाळचा 9 वाजता हालून जाऊ आपण तिघे जण. बर बर. आमचा साहेबाची गाडी घेऊन ते आपल्या गावातली कोणती कामं नेली ते नाही, बरं. ती सगळी कामं करून टाकू. हे अन्न पाटलाच्या जीवा का थांबायला अन्न ह्याच्या काय माहिती तुम्हाला? अहो मी पण पंचायत समितीमध्ये गेलो होतो. हा तर एक काम आहे आपलं ग्रामपंचायतचं, हा हा चारीचं. हा तर माझ्या डोक्यात होतं अन्न सरपंचाला द्यावं. हा हा. मग काय तुमचं काय म्हणणं आहे? कशाचा अण्णा सरपंच ते काय काम करणारा माणूस आहे का? ध्यान देते गावात मला सांगा बरं तुम्ही. ते बरोबर आहे, अन्न हा? सरपंच काय जास्त लक्ष देत नाही. ती लक्ष देत नाही, हे आपलंच काम करावं लागणार आहे. चालतंय, हा, त्या गोष्टी आपण परत बोलू. बरं मी आता सामान घेतो आणि तुम्ही सामान घ्या, मी तो राहणार जाऊन येतो. चालतंय हा? चालतंय, ठीक येऊ आहे. का पाटील? चला, हो ओके. बरं दे सामान ते. ड्रम तर औषधानं भरलाय बरं का पॅक आता, पण ट्रॅक्टरची चावी कुठे ठेवली या सरपंचाने त्या गाड्यानं काय माहिती कानून. पाऊस तर एकतर झाला एवढा महिदुळा. हे सुन्या दिसतोय मला, ह्यालाच विचारते बायका कुठं आहे त्या. अय सुन्या, इकडे काय करतोय तू? वहिनी सांगितलं ना सकाळीच, अजिबात माझं तोंड बघू नका म्हणून, तर आलाच नाही भांडणाचा पायाला. अयो, आता हात काय बांधण्याचा पाया केलाय मी. पण काय करायचं माझ्याकडे यायची, माझं मी चालू औषध माराय बागत सरपंचाच्या. अरे बाबा, खालच्या बांधापासून त्या वरच्या बांधापर्यंत चालत आले, एक सुद्धा बाई कुठे दिसरा मला झाली का? मला कुठे गेली ती? जायचं सरळ असं अजून पुढे 10 एकरावर. हा, बाहेर काय करावरती आणि पाय घेते गळ्यात माझ्या. दिसतं ना वय तिकडे, दिसते ना का बाया आहे त्या तिकडं काय? अरे नाही बाबा, आता दुसऱ्याचं दिसतोय रान मला. नाही तुम्हाला काही ना काहीतरी खिजवून का नाही माझं संग भांडण करायचं असेल म्हणून तर आला इथं इचराय मला. तू काय बांधण्याचा पाया काढतोय काय? आता नीट विचारलं तर झक मारली होती ना तुला की बायका कुठं लावलंय सरपंचाने कामाला? हा, वाज दिशा अंगावर येतोय काय? बायको नाही ना तुझी? मी बायकोला नाव सांगेन बरं का, सांगतोय अरे तुम्हाला. जा सांग बायकोला नाव. बायकोला सांग तिच्या बाया आईला सांग नाव. आता तर का नाही संध्याकाळी चोपायला होत तू कान पुढे घालली म्हणणार आहे माझ्या. हो, कान पडत. अरे अजून कान पडत. हो, माझी बांगडी फुटली. लका वैशिक बाई सारखं वागा, गाड्यागत नका वागू राव वहिनी. गाड्यागत म्हणजे काय? कुठल्या अँगलला गाडी दिसते जरा तुला मी? हा, लका राजाभाऊ काय माझा दोस्त आहे, साध्या कॉलरला हात लागला तर एखाद्या दगडानं मारण, तुम्ही डोळू जागा जाता माझ्या. अरे तसला आहे का नाही? दीर सुद्धा गुणाचा लागतो रे, म्हणजे वहिनी काय बोलत नाही, कळलं का? तू आहे का गुणाचा त्या? अख्खं गाव तुला नाव ठेवायला लागले, बायको सुद्धा नाव ठेवायला लागली. जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज धर की. आणि गावलंय शान आहे का? गावलंय शाय? अरे गावलंय मस्त शान आहे, पण तू नास का शाना नाही ना? पाया पडतो वहिनी, ऐका की नीट जावा कडे ना तिकडं रानात सरपंचाच्या. तू नीट वाग बर का? तुला मी अजून सांगते नीट वाग, चोपायला लावील का नाही तुझ्या बायकोला? हा नाही बायकोच एक दिवशी अंगाव घालतो माझी. हा, अरे गाल मी काय मग हातात काय बांगड्या भरल्या तू येतावा? आता फुटल्या माझ्या बांगड्या. फुटू द्या, जावा लय पैसे तुमच्या पैसे. हा, लय पैसे नाही, दाखवते की तुला बी दाखवते आणि तुझ्या बायकोला बी दाखवते. आता कशी झेपऱ्याचा गाणं घालते का नाही? मगाशीच बोलली ती का, आता काय खरं करायला लावू नको मला, मी आता सांगते तुला. माझ्या बायकोचं नाव घेऊ घ्यायचं नाही बरं का तुम्हाला, मी आता अरे लय गुणाची तुझी बायको. हाय याचं मग काय का आता कसं नाकाला राग येतोय रे? कसं जमतंय तुझ्या नाकाला? होय रे? का मी खरं सांगतोय बरं का, टेन्शन देऊ नका मला, घाम यायला लागलाय आता. हो, गामे लागलाय. माझ्याशी भांडणं करणार आहे म्हणल्यावरती असंच होणार तुझं. गामच येणार तुला. जावा इकडे तरी जावा ना तिकडे तरी जावा, ती सरपंच यायच्या आधी जावा. तू माझ्या नादी लागू नको बर का? मी नाही, तुला नाही. आता सांगते, शेवटचं सांगते. हा, नाहीतर मग चपली खाली लात खाली घ्यायला लावू नको मला. लोका हा. मी म्हणजे काय हे काय सारखं उठलं सुटलं येऊन तबला वाजवलं वाजवता या. अरे लायकी लागते आणि तू त्या लायकीचा नाही नीट बोलण्याच्या, कळलं का? जावा, तुमची लायकी तुमच्या राजाभाऊची लायकी, जावा तिकडे खुरपायला. हा, जग अरे नीट वाग, नीट वागाय शिक. टोपी जर फाटली ना, अरे, असल्यानं दिलेली टोपी माझ्या.
अरे सासरा मग अरे सासऱ्याला टोपी घालून ती तुझी बायको आणली आम्हाला काय अख्ख्या गावाला माहितीये की हा लागला सांगायला अरे ती टोपी टाकून दे वहिनी आज राजा बोला तुडवायला लागत असतो तुम्हाला दे आणलंय तुम्ही मला हा. तुडवायला होत असतो म्हणजे हो. अरे मीच तुडवते रोज त्याला आणि तेव्हा काय तुडवणार आहे मला जावा लय लागला सांगाय तू ना आधीच लागलं किरडी वाले मग तुला दाखवते आता 4-5 चापट हाणले ते राजा म्हणून कुठल्या देवाला नवस केला होता झक मारला होता काय माहिती नसली गावात पिढा बोलवून घेतली या टोपी माझी कुठे या सरपंचानं बी दहा बागा लावल्या कुठं मनका गेला हुडकायची हा औषध पडलाय का नाही काय ह्या गंजीनी का नाही माझ्या डोक्याला वैतागच गेला एक तर सासऱ्याचं सारखं पण येते आणि हे झाली गायब ऐको चल गाड्या गावली का नाही ती तिला दाखवतोच हा पहिलं गेलं तोंड कांठाळीत देतो तिच्या आणि मग पुढं तिला काय बोलायचं ती बोलतो हा आईला 10 वाजून गेले ते आहे तर अजून गंगेचा पत्त्या नाही आली हलत डुलत हे का पद्धतीचं काम व्हायचे हा बापात रान असल्यागत अयो सरपंच काय थांबला इथं असा अशी डुलत डुलत द्यायला का बापाचं गरज राहणार किती वाजले ते अहो हा? बापाचं म्हणजे मग? बापाचं म्हणताय काय तुम्ही ते बाय किती वाजता आले ते रानात अहो किती काय वाजता नाही हा. त्यांचं सुना नासक्याला कशाला काम उठवलंय ते सांगा पहिलं मला ते बागाचं औषध मारत होले काय झालं त्याला बघते कालवा करायला अहो कालवा करायला तुमची हा. रानं किती आहे की एकूण सांगा बरं हे दिसतंय सगळं आपलंच राहणार आहे. आता मला काय स्वप्न पडलं इकडे बायका कामाला आहेत सगळ्या बांधाने फिरत होती मी मग राहणार म्हणलं सगळं आपलं बांधलं बा असं खुरपा हव्या अहो पण मला दिसली नाही ना एक सुद्धा बाय त्या हा. सुनाला फक्त विचारलं बाया कुठं कामाला लागल्या तेवढं सांग फक्त तर भांडाय जुडतोय बाबा माझ्या बरोबर त्याला सांगून टाका बरं का नाहीतर एक दिवशी मर्डरच करेल बघा त्याचा मी त्याला सांग तुम्ही समजून लय टेन्शन घेऊन ये अजिबात मग सांगा आता सांगा बरं त्याला सांग तुम्ही त्याला कुठे आहे ते हाय तिकडं उलटलंय कुठं बघा त्याला चालतंय, असू मी त्याला घेते बोलून हा. आणि मी काय म्हणतो ऐक बोला तुझा नवरा आहे का नाही ते आहे पेताड ऐकून घे बर मी काय म्हणतो डोक्यात आलं का असं नका हा. नवरा माझा मी नवऱ्याची तुमच्या बाबाचं काय जात असून दे तुझा नवरा आहे हा पण तुला लागल तर मी देतो ऐकून घे म्हणजे आलं डोक्यात तुझ्या म्हणजे काय म्हणताय तुम्ही तुला पाहिजे ते मी देतो हा तुझं नाव एकर म्हणलं तर मी करतो आलं देणार आता तुम्हाला काय लाजबीज वाटते का नाही काय बोलताय तुम्ही हा नवरा माझा पिताड खाताड असला तरी नवरा माझा आहे लक्षात ठेवायचं कळलं आता का नवरा तुझं जर ऐकून घे पण मी काय बोलतोय तू डोक्यात बसतंय काय आता पेत्र पैसे आहे का एवढं अरे माझा जीव आहे त्याच्यावरती आहे की जीव? माझा त्याच्यावर आहे त्याचा माझ्यावर आहे तुम्ही असलं काय बोलताय हा तोंडाला येईल ती त्याच्यात थोडा दे मला जीव आहे, थोडा काय? देव हा? काय अरे होतंय? तुला तर आता डोक्यातच घालेल बघ हा लवटवट करायला लागलाय काय तू तुझ्याकडे कामाला येते म्हणून तू काय बी बोलशील काय हा? ते सरपंच आहे मी आज मोळ्यात बोलत जावायच सरपंच आहे म्हणजे खाली एवढा करेल वाईट तुला बोलतो का ते? बरोबर. काय झालं काय झालं म्हणजे बघ तो काय म्हणतो छेड काढतोय माझी तो सरपंच अहो काय तुम्हाला अक्कल बिक्कल हाय का नाही काय झालं तुला हा? माझ्या बायकोची छेड आ, तुझी बायको तिथं घरात ठेवायचे माझ्या हात कशाला लावायचे मग काय हा? मला बोलवाय तुम्ही आला होता सरपंच मग माझं कामाला बोला त्याच्यामुळे तुझ्या बायकोवरती कोण बी डोळा ठेवायला लागलाय. पाडेल म्हणजे माझ्या नवऱ्याला काय अरे मी आलो वाटतं देऊ गंगे चल 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 गंगे अगं चल ग हा? नको माझ्या नादी लागतोय बाई तू तुला दाखवते आता बरोबर पावसाची सकाळ सकाळ चिरचिर चालू झाली बाय पाया पडून जावं म्हणलं मंदिरात लय ही झालंय मॅडम थांबा असं कुठे दांडका घेऊन चाललाय राजाचा बायकोला मारा चालू दोघाला बी बायकून हो दिसला मग टाके फोडले त्यांनी रानात हे असं काय तुम्हीच काहीतरी म्हणलं आज मी त्यांना कशाला काय म्हणा मी काय येडा वेळ काय
हा? आता एवढे भांडणं केले ती तुम्ही मारा मारी पार. मारा नाही त्याला सुट्टी देणार नाही, गावात तांदूळ मारणार त्यांना देणार घ्या. राजा थोडं नसतो पेता येत नव्हतं अजिबात. काय भानगडे काय दांडकं घेऊन फिरताय ही वर दिसत ना काय दानकं दिसतंय तुम्हाला लागलं डोक्याला हा काय बायकोनी मारलं काय बायकोन ना राजा बायकोन मारले मला रानात. का हो काय काय तुमचं तुम्ही काय जरी म्हणलं असेल त्यांना मी ना काय म्हणलो त्यांना रानात कामाला आलते माझ्या सकाळी पण त्यांना सोडणार नाही मी अजिबात नाही एक तांदूळ मारायचं नाही फक्त. हा. हातात घेताय राव. झाले काही नक्की कळू द्या अगोदर. तुम्ही घ्या त्यांना बोलून मग तुम्हाला कळ कोणा मारलंय ते. हा. केल्याशिवाय कळणार नाही काय भानगड झाली ती. ठीक आहे त्यांना बोलवून घेऊ पण तुम्ही काय कायदा हातात घेऊ नका काय नाही मी त्याला सोडणार नाही तांदूळ मारणार गावात ना मला तुम्ही सांगणार अजिबात काय तुम्ही बोलून घ्या त्यांना. जाऊ द्या त्याचं काय सारखीच नेहमीच कटकट आहे. अरे बंडा तुला माहिती आहे का आपण नुसता दोस्त करतो या आणि ह्यो सासरवडले एकटाच मटण खायला गेला या. लगा दोस्ती कुस्ती करतात हे वय तुम्ही कशाचं मटण आणि फिटण हे तर माझ्या जीवनाचं झालंय साठण. का काय गेलं तुम्हाला माहित आहे का ह्याला मी काल नाही हुडकला कुठंच गावला नाही मला. गप्पा हिले खोटं बोलतोय या खोटं सांगत नाही. काय बोलतोय राजा भाऊ माझ्या इतकी मोठी आपत्ती आली का नाही मी राहतोय का नाही मला माहित नाही. मी सकाळी 2 क्वार्टर पिऊन आलोय. हा मग का म्या सरपंचाला मारला. कोणती जिवंत आहे अण्णा सरपंचाला नाही नाही मग आपला पडलेला सरपंच हाय का काय लागा तुला कळतं का कुणाला काय ना? तुला थोडं नास. तुला थोडं नास. माझ्या बंडा तू सरपंच लय मोठं लाकूड आहे का माहित आहे का लाकूड आणलेलं पण लका राजभाऊला करायला पाहिजे होतं का नाही. लगा काय ते पेताळीने मागं उद्या लावलाय काय कळा नाही राजा भाऊनी. आता काय माहिती आहे गंगीनं राजानं काय कुठं केलाय काय माहिती नुसतं सांगत होता. हो आला सरपंच हो का सांगतोय तुम्हाला आमचा काही संबंध नाही बरं का सांगतोय ते लागल डोकं फुटल माझं. तो सांगितलं राजाला मारायला सरपंचाला ध्यानात घे आता सरपंच तुम्हाला मारा का तुम्ही हे टकला वाज लागलं की फुटतू टकल किती लागले? आमची काय चुक आहे. ही दिसते ना सात चाक पडले त्या कोचच पडली सोडणार तुम्हाला सोडणार ध्यानात घ्या. सरपंच सरपंच तुम्हाला गप्पा म्हणून थोडच नावाला थांब पाण्यात काय पळतो थांब थांब सरपंच दमून राहील. मला माहित आहे तुम्ही पाण्यात येऊ शकत नाही. डॉक्टरने सांगितलं पाण्याची अलर्जी आहे तुम्हाला. पण सरपंच तुम्ही माझ्या बायकोला छानलंय ना नाही दगडाच्या टोल्यात खलास करायला ना आईला राजा तुमचा वाजवून बाजी तुला सुट्टी देणार ना बाहेर. तू मर्द असेल तर आतमध्ये या. अरे बाहेर तुम्ही चिंता बाहेर काय अरे तुला सुट्टी देणार नाही. मी बाहेर येईन. या बाहेर ताकद बघायची मला. तू बाहेर ये तुला नाही मरत आहे मरत म्हणून पाण्यात आहे. अरे म्हणून पाचू अरे बाहेर ये सुट्टी द्यायला तुला वागा कोणी मध्ये यायचं अजिबात मध्ये यायचं कोणी ह्याला सोडणार नाही मी वागायला नाही अजिबात सोडणार नाही मला सोडा तुम्ही सोडा मला का टोल्यातच पाडतो ह्याला टोल्यातच तू बाहेर ये बाहेर तू सुनिया तू माझा दोस्त आहे का नाही माझी बायको छळली. तू म्हणतोय म्हणून चला तंटा मुक्त अध्यक्षाकडे थांबा काय राव असं हलते खलासच केला असता. थांबलं मी जाग्या सरपंच काय करतो त्या गंगीच्या नादी लागायचं गाव नादी लागत नाही तुम्ही घेतला ना टकाल फोडून तिच्या नादानं मी राजाला जीवच मानणार होतो का हा सुट्टी देणार नव्हती त्याला नादातून की आली ए कशाला पडलेलं सरपंच टकाल नीट फोडलं बोल नीट बोल वहिनी ना वहिनीच्या दर्जानं बोलायचं. बघ कशी बोलते बघ बघ कशी तुझ्या नरड्याला काय झालंय हा ह्याचा टकाल काय फोडलाय मी माहिती का त्याला विचार की का फोडलाय. मला म्हणतोय माझ्यावरती प्रेम करशील का माझे 2 एकर तुझ्या नावावर करतो 4 एकर करतो फार्म हाऊस करतो. काय चाललंय सरपंच मी बोललो ना तसं मी काय म्हणलं माहिती आहे का हे लोक कामाला जाते ते म्हणून म्हणलं नवरा बघ आपलं
तुमचं नाव एकर करतो आपलं काम करून खाऊ राहणार अरे काय खोटं काय चुकलं बोलतोय देवाला ए तर तो घाबरते. खोटं बोलते अरे आवाज खाली करू मला सरपंच काय म्हणजे माहिती, तुझं टाकलं डोळे. तुला काय म्हणलं तू आवाज आवाज खाली आवाज ऐ, खाली मिटवायचंय का नाही तुम्हाला अरे गप्प बसा की. गंगूबाईनी तुम्हाला नाही अक्कल आणि सरपंच फोडले टक्कल ए, अकलाचं कांद्या मला नको शिकू इथं पायाखालीच घेईल बघ तुला चिखलात. मॅडम गपकी वहिनी काय झालंय मॅटर नेमका अहो सरपंच कशाला तुम्ही तिला तरी काय म्हणला रानात कामाला येते मग म्हणायचं प्रेम कर नाव करतो असलं बोलतात का रानात येणाऱ्या बायकांना मॅडम काय राव लय खोटी बोलते राव त्या अध्यक्ष मॅडम मला माहिती आहे खोटं नाही बोलत एखादी बाय आपल्या स्वतःविषयी असं खोटं कुणाला सांगणार नाही तुम्ही काहीतरी बोलला म्हणून फोडून घेतलंय तुमच्या डोकं मनात काय मला सांगा काय म्हणत म्हणजे तुम्हाला मिटवायचंय का काय करायचंय एकदा हो का तिला तुम्ही बोलला म्हणून तिने मारलं पिटापीट झाली आता विषय सोडून द्या इथं मॅडम मिटवा नाही तर ही दोघं एकामेकाचा जीव घेतली माहिती आहे का जीव घेतलेली म्हणजे घेतलंच पाहिजे माझ्या नवऱ्याचं काय चुकतंय होय र? हा तुझ्या बायकोला जर होय ना? त्याने असं केलं असतं ना तर तू बी असं चावताळून उठला असतास कशी राजाभाऊला जास्त कमी झाल्यावर काय करायचं हाय मी समर्थ आहे त्याला बघायला तू नको काय काळजी करू त्याची ही बाय का नाही नेहमी सारखी अंगात येत असतील का नो तुझ्यामुळेच तुम्हाला मिटवायचंय का पोलिसांना बोलू सरपंच मला पोलिसांचं लय बी वाटतं बरं का तुमच्या कसे मिटवा तसे मिटवा काय चाललंय कुसूर कुसूर मी ऐका की झालं असेल सरपंचाकडून चुकून काय झालं सरपंच सकाळ सकाळ जत्रेला गेलं होतं जेवायला एक जणाचं ते पिऊन आलं होतं मग गेला असेल शब्द चुकून त्यांच्याकडं मग बायकोला म्हणायचं होतं चुकून मला कशाला म्हणला? मग आता त्यांनी चूक त्यांची मान्य केली का नाही मान्य करताय का चूक तुम्ही बोललाय चुकीचं माफी मागा आणि विषय सोडून द्या कशाला लय वाढवत बसताय माफी माग आणि विषय सोडून दे सरपंच साहेब माफी मागितली हो. राजाभाऊ लका जाऊन दिला का झाला विषय सोडून दिला का नाही नाही त्यांनी माझ्या बायकोची माफीच मागितली पाहिजे नाक घासून ते बी ओय लका गप्पा गेला का मॅडम जाऊ द्या लय ताणत बसू नका सॉरी म्हणा आणि विषय मिटवू मॅडम असल्या कारणामुळे आहे का नाही तो आहे का नाही पडलेले ती पडलेले चांगलं तिचा राहिलाय बघा जाऊ दे मरू दे आता ए, ते पडू दे. सोडून. थांबा लका वहिनी ऐका तर जाऊन द्या सरपंचाच्या वतीने मी म्हणतो सॉरी नाही, तू छेड काढली का माझी? तू छेड काढली का ज्यांना छेड काढली ना त्याला बोलायला लावायचं तरच हे विषय मिटेल. कशाला विषय नाहीतर नाही. वाढवताय मी कुठं वाढवते म्हणू दे की सॉरी म्हणलं म्हणून काय कमीपणा आहे का सॉरी लका ऐका ऐक सरपंच सॉरी म्हणा आपण 5-6 आम्ही कुठं काय बाहेर सांगत नाही आहे का नाही काय हा? सरपंच मी टाकतो घ्या कुठतरी नाहीतरी टाकतरी आतमध्ये त्याला कशाला मारताय माझ्याशी बोल की होय रे तू टाकल्या नीट बोल नीट बोल कोणाशी बोलते काय ते तुला काय हा? टाकल्याला टाकल्याच म्हणणार की राजाभाऊ लका गेला का मिटाव त्याला कुठतरी घेतो मिटवून पण सॉरी म्हणू द्या बस मिटलं बघू परत म्हणा परवडायला म्हणायचं गांधीला म्हणा गांधीला सॉरी हा म्हटलं का? बस आता आला का नाही लाईनीवरती तुझी जीभ करायची चित्राच्या झाडाला बांधली पाहिजे गपकी आता तरी काय गपकी अरे आता तुम्हाला दोघांना पेटवायचंय का राजाभाऊ तुझी बायको घेऊन जा घेऊन तिकडे जा पडदे हलवून जा मला. चला किरडीवाला तुम्हाला नाही दिसला का? चला चला बाद झाला त्याला आता. मी धावतो एका दिवशी आता गाव द्यावं बाय ना ती गंगी चला असताना नालाय गया